आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। अमरावती शहराला अंमली पदार्थाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी विशेष मोहीम राबवली आहे। याच मोहिमेअंतर्गत अमरावती शहरातल्या गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की काही तरुण मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी करत आहेत। प्राप्त माहितीनुसार 8 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकानं नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लालखडी ते सुकडी वनारसी रोडवर सापळा रचला आणि यावेळी संशयास्पदरित्या जाणाऱ्या 2 तरुणांना पोलिसांनी थांबवून त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे चक्क 2 किलो 80 ग्रॅम वजनाचे MD ड्रग्ज आढळून आले। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या मालाची किंमत सुमारे 3,01,20,000 रुपये इतकी सांगण्यात येत आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अब्दुल फहीम अब्दुल वय 25 वर्षे राहणार आझादनगर अमरावती, शेख अयान शेख रमजान राहणार द्वारकानगर अमरावती या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। हे ड्रग्ज कोठून आले आणि कोणाला विकले जाणार होते याचा तपास आता पोलीस करत आहेत। ही धाडसी कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। या तस्करीचे धागेदोरे शोधण्यासाठी आता गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवली आहे।